आज आहे 3 मार्च 2025 आणि वडगाव पाटोळे ते सातकर स्थळ या ठिकाणी एक पुलाचं काम चालू आहे. तर ह्यांनी काम खूप पटापट केलेलं आहे. ज्यावेळेस हे पुलाचं काम पूर्ण होईल यांना तारीख तर सांगितली वर्षभरात 2025 करावं, पण माझा अंदाज असा आहे की मार्च एप्रिल मे 3 महिन्यात पुलाचं काम थोडं होईल 50%, आणि जून जुलै ऑगस्ट जास्तीत जास्त ना ऑक्टोबरपर्यंत या पुलाचं काम होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात 2026 हा पूल ओपन होणार आहे. इथून नदी खूप सुंदर दिसते. 1 2 3 4 पिलर उभारलेले आहेत. अजून 3 पिलर उभारले की पूल ओके. खूप प्रगतीपथावर असलेलं काम आणि राजगुरुनगरच्या विकासात मोलाचं योगदान या पुलाचं होणार आहे. ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस आपल्याला काय होतं की तो राजगुरूंचा नवीन पूल आहे, त्या पुलावर पोलीस उभे असतात आणि जाऊन देत नाही, एंट्री बॅन. पण ह्या पुलावर कसं असणार आहे, ह्या पुलावर किती पण पूर येऊ द्या, ह्या पुलावर आपण बिंदासपणे पूर बघू शकतो. किती पण मोठा पूर आला तरी पूर बघू शकतो. ह्या पुलाची उंची ना खूप मोठी, सर्वात मोठा उंचीचा पूल आहे. कारण जवळपास एवढा हाईट याच्यापेक्षा जास्त हाईट पुलाची राहणार आहे. ज्यावेळेस नदीला पूर येतो ना, हे प्लॅस्टिक दिसतात का, ही वरची प्लॅस्टिक, तर त्याच्या एवढं हाईट याच्यापेक्षा जास्त हाईटला पुराचं पाणी जात असतं. नदी भीमा नदी आहे बघा, स्वच्छ सुंदर. इथं झाड आहे, बाबळीचं झाड आहे. बाबळीच्या झाडाला कोणीतरी सोडलेलं आहे, कारण ज्यावेळेस सोडलं जातं ना त्यावेळेस तिथून डिंक पागळतो. तर बघा डिंक पागळतो इथं, त्याच्यामुळे बाबळीच्या झाडाला असं तोडलं आहे कोणीतरी. हे झाडूचं झाड आहे. ज्यावेळेस पुलाचं काम पूर्ण ओके होणार आहे त्यावेळेस तुम्हाला बघा की 2025 अशी सुरुवात होती, 2026 हा पूल पूर्ण होणार आहे. प्रत्येक क्षणाचे अपडेट आपण देणार आहे. पुलाचं व्हिडिओ शूटिंग 2-2 महिन्यानंतर मी काढणार आहे. आता मार्चमध्ये काढलं आहे तर मेमध्ये व्हिडिओ शूटिंग काढणार आहे. पुलाचं काम चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. नदी पण खूप सुंदर आहे. धन्यवाद.